आणि आपण आता थेट जाणार आहोत बीडमध्ये, ज्या ठिकाणी जरांगे पाटील यांची जनजागृती आणि शांतता रॅली दाखल झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये बीडमध्ये स्वागत करण्यासाठी मराठा समाजाचे सर्व बांधव रस्त्यावरती असल्याचं आपण पाहतोय। बीडमध्ये जरांगेंचं जोरदार स्वागत करण्याची तयारी देखील करण्यात आलेली आहे आणि बीडमध्ये जनजागृती आणि शांतता रॅली त्यांची दाखल झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय। बीडच्या रस्त्यावरती मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली तयारी आणि मनोज जरांगेंचं बीडमध्ये स्वागत केलं जातानाची दृश्य आपण यावेळेला पाहतोय। मनोज जरांगेंनी शांततेच्या माध्यमातून जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन त्यांनी केलेलं होतं आणि त्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना आजचा टप्पा आहे बीड या ठिकाणी। बीडमध्ये देखील त्यांची रॅली दाखल झालेली आहे। मनोज जरांगे यांचं बीडमध्ये जंगी स्वागत करण्यात येत आहे। आज बीडमध्ये आल्यानंतर मनोज जरांगे आपली भूमिका कशा प्रकारे स्पष्ट करताना दिसतात, त्याचबरोबर बीडमध्ये जरांगे काय बोलतात हे देखील आपण पाहणार आहोतच। मात्र बीडमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली दाखल झालेली आहे आणि त्यांचं जंगी स्वागत करण्याची तयारी देखील मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजातर्फे करण्यात आलेली आहे। बीडमधलं वातावरण देखील आज भगवं झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून यावेळेला पाहू शकतोय। स्पष्टपणे कळतंय की मनोज जरांगेंचा झंझावाती दौरा सध्या सुरू आहे, त्यापैकीच एक आजचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे बीडमधलं त्यांचं जंगी स्वागत। मनोज जरांगे यांचं बीडमध्ये जंगी स्वागत केलं गेलेलं आहे आणि बीडमध्ये मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज दाखल झाली आहे। निशांत बद्रेश्वर आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। निशांत, बीडमध्ये मनोज जरांगेंचं कसं स्वागत करण्यात आलेलं आहे? या ठिकाणी महत्त्वाची सूचना आलेली आहे। फटाक्याचं नियोजन त्यांच्याकडे आहे। फटाके वाजवण्याचं त्यांच्याकडे नियोजन आहे, त्यांनी तयार राहायचं आणि सावलीची जागा आतमध्ये आली त्यांना आतमध्ये येऊन पटकन गाडी खाली काढून घ्यायची। निशांत, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? निशांत, मनोज जरांगेंच्या स्वागताची बीडमध्ये काय तयारी? स्वागताची खूप मोठ्या प्रमाणात तयारी झालेली आहे, कारण आता शांतता रॅलीची जी सुरुवात आहे ती होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून। आणि त्यांनी मात्र शहरात दाखल होण्यापूर्वीचे जे रस्ते आहेत ते सगळे गर्दीने एवढे फुलून गेलेले आहेत। ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक उभे टाकलेले आहेत। जवळपास 3,500 स्वयंसेवक आणि त्यापेक्षाही जास्त मोठा पोलीस बंदोबस्त इथे आहे। 1,500च्या आसपास महिला स्वयंसेवक आहेत, 18 ॲम्ब्युलन्स आहेत, 18 इथे लावण्यात आलेले आहे। नक्कीच निशांत, वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही आपल्याकडून घेत राहू, कारण त्या ठिकाणी जंगी स्वागत झाल्यानंतर आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। नमस्कार, मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध